रामकृष्ण हरी मित्रांनो, सोल डायरीज बाय मधूच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. ॲटॉमिक हॅबिट्स या जगप्रसिद्ध पुस्तकातील असलेल्या यशाची रहस्य आता आपण जाणून घेत आहोत आणि तेही आपल्या रोजच्या जगण्यातल्या, आपल्या मातीच्या रिलेटेड असलेल्या आणि मेन म्हणजे आपल्या संस्कृतींमधल्या काही उदाहरणासह. आज या प्रवासाचा दुसरा दिवस. काल आपण पाहिलं की वारीमध्ये रोज 1% पाऊल किती महत्वाचं असतं. पण आज मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे, जो थोडा कदाचित विचित्र वाटेल. समजा तुम्ही तुमचं ध्येय म्हणजे तुमचं जे गोल आहे ते पूर्णपणे विसरून गेलात, पण त्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी जे कष्ट लागतात, जे सिस्टीम लागते, त्यावर तुम्ही पूर्णपणे जर लक्ष केंद्रित केलं तरी तुमचं ध्येय पूर्ण होईल का? याचं उत्तर धरलंय ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये. आणि जे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहे तो म्हणजे आपला बळीराजा, म्हणजेच आपला शेतकरी. तर पाहूया. मंडळी, जरा विचार करा. एका शेतकऱ्याचं ध्येय काय असतं? उत्तम पीक येणं आणि भरघोस उत्पन्न मिळवणं. आता समजा एखादा शेतकरी रोज सकाळी शेताच्या बांधावर जाऊन उभा राहिला आणि फक्त आकाशाकडे बघून प्रार्थना करू लागला की देवा, मला 10 क्विंटल धान्य मिळू दे, मला 10 क्विंटल धान्य मिळू दे. पण त्याने नांगरणीच केली नाही, त्याने पेरणीच केली नाही, त्याने खतच घातली नाही, तर त्याला पीक मिळेल का? कधीच नाही. कारण पीक येणं हे त्याचं ध्येय आहे, पण नांगरणी, पेरणी, खुपरणी आणि पाणी देणं ही त्याची सिस्टीम आहे. जर त्यांनी ध्येयाकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त त्याच्या सिस्टीमवर म्हणजे रोजच्या कष्टावर लक्ष दिलं तर पीक हे बाय प्रॉडक्ट म्हणून येणारच आहे. ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये जेम्स क्लिअर म्हणतात, यू डू नॉट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स, यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टीम्स. म्हणजेच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तर आपण आपल्या सिस्टीमच्या गुणवत्तेनुसार खाली येतो. बघा, परीक्षेत बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॉपर बनायचं असतं. ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला गोल्ड मेडल हवं असतं. विजेते आणि पराभूत दोघांचं ध्येय सारखंच असतं. मग जिंकतो कोण? जिंकतो तोच ज्याची सिस्टम भारी असते. एक लेखक होण्याचं ध्येय ठेवण्यापेक्षा रोज 500 मीटर शब्द लिहिण्याची सिस्टीम बनवा. वजन कमी करण्याचं ध्येय ठेवण्यापेक्षा रोज 20 मिनिटं चालण्याची सिस्टीम ठेवा. ध्येय तुम्हाला दिशा दाखवतं, पण सिस्टम तुम्हाला प्रगती करून देते. मंडळी, आपण अनेकदा निकाल किंवा रिझल्ट या चिंतेमध्ये इतके स्वतःला गुरफटून घेतो ना, की त्याच्यासाठी लागणारे कष्ट जे घ्यायचे असतात ते मात्र आपण करायचे विसरतो. आपण नेहमी असा विचार करत बसतो की मी कधी श्रीमंत होईन, माझा चॅनल कधी ग्रो होईल. मी तुम्हाला इथे एक गोष्ट सुचवेन. तुमचं जे काही ध्येय असेल ते एका कागदावर लिहा आणि कपाटामध्ये ठेवून द्या. पण रोज मात्र विचार करा की ते ध्येय पूर्ण करण्यासाठी माझी सिस्टीम ही काय असेल किंवा कशी असेल. मित्रांनो, आपला जेव्हा जो रिझल्ट असतो ना तो आपल्या नियंत्रणामध्ये नसतो, पण आपली जी सिस्टीम असते ती नक्की आपल्या नियंत्रणामध्ये असते. आणि त्या सिस्टीमचा जेव्हा आपण विचार करतो, त्याच्या मागे आपण धावतो, तेव्हा आपल्याला जे यश मिळतं ना ते फक्त शेवटच्या दिवशी नाही, रोज रोज आपल्याला आनंद देऊन जातो आणि खूप आनंद देऊन जातो. तर मग मंडळी, उद्यापासून तुम्ही तुमची रिझल्टची चिंता सोडणार ना? तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कुठली सिस्टीम फॉलो करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याचा भाग मिस नका करू, कारण उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मी कोण आहे, ही तुमची एक ओळख, तुमची सवय कशी काय बदलू शकते, आणि तेही आपल्या स्वराज्याच्या मावळ्यांच्या उदाहरणातून. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जो नेहमी रिझल्टची चिंता करतो. तर भेटूया उद्या. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा. धन्यवाद.